चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. शुद्ध विचारानं सुद्धा चित्ताला प्रसन्न वाटतं. तर ते विचार अमलात आल्यास काय होईल? आत्ता आपण भजन पद म्हणत होतो, त्या पदामध्ये आपण एक पाय, वाहुनी चिंता काही एक नव्हे ठेवी मनाला स्थिर रे. हे नुसतं ऐकलं तरी कितीतरी मन स्थिर होतं खाली एकदम. आता हे तर काय आपण प्रत्यक्ष अजून केलेलं नाही आहे, अजून प्रत्यक्ष अंमलात यायचं आहे. घटना तर घडतातच आहेत, म्हणजे अजून घडायच्या आहेत. घरी गेल्यावर घडतील, उद्या घडतील, परवा घडतील. त्यावेळेला खरं ते अंमलात येणार आहे आणि तेव्हा चित्त राहील की नाही हा प्रश्न आहे. पण आज एक शुद्ध विचार आला. भजन हा संतांच्या अनुभवाचा प्रतिबिंब असलेला एक शुद्ध विचार असतो. प्रतिबिंब अशासाठी म्हणायचं की सगळं शब्दात पकडता येत नाही म्हणून फक्त प्रतिबिंब म्हटलं, म्हणजे थोडंसं खाली मूळ याच्या. तर हे भजन ही त्यांचे आत्मोद्गार असतात, तर ते अनुभवाचे असतात, त्यामुळे ते शुद्ध असतात. ते जे शुद्ध आहेत ते संतांचे आहेत आणि शुद्ध आहेत. म्हणून नुसत्या शुद्ध विचाराने सुद्धा चित्ताला प्रसन्नता येते. म्हणजे जी आत्ता क्षणभर काळजी चिंता अनेक गोष्टींची मनामध्ये राहते तर तिच्यावर लगेच उतारा होतो. की वाहुनी चिंता काही एक नव्हे. बरं, ठेवून भार प्रभूच्या चरणी. कोणाच्या तरी चरणी आपण भार ठेवलेलाच आहे, नसेल तर ठेवावा त्यांचं म्हणणं, कारण त्यांनी ठेवलेलं आहे. जसे तात्या महाराज जे आहेत, ज्यांनी हे पद लिहिलं पंतबंधू आपले यांचे बंधू प्रभूंचे, तर त्यांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी भार त्यांच्या चरणावर ठेवल्यामुळे, अर्थात नुसतं चरणावर भार ठेवून आपलं मस्तक घेऊन उठायचं नसतं, हे लक्षात ठेवायचं. परत सगळं डोक्यातलं घेऊन उठायचं नाही, फक्त डोके घेऊन उठायचं असं असतं. तर त्या अर्थाने त्यांनी ते ठेवलेलं आहे. त्यामुळं त्यांना काही त्याची चिंता करायचं कारण पुढे उरलं नाही, असं त्यांचं स्वतःचा अनुभव आहे. ठेवून भार प्रभूच्या चरणी, मग ते स्थिर राहू शकतात. तर तसं ह्या नुसत्या एका विचाराच्या श्रवणाने आपल्याला चित्ताला प्रसन्नता किंवा एकदम शांतता येते. का प्रसन्नतेचे विरोधी आहेत सगळे. अप्रसन्नता कशाने येते ती बघ. अनिश्चितता आली म्हणजे अप्रसन्नता येते, भय आलं म्हणजे अप्रसन्नता येते, किंवा स्वतःचे आग्रह असले म्हणजे सुद्धा अप्रसन्नता येते. अमुक एक पद्धतीने अमुक एक गोष्ट व्हावी, झाली पाहिजे असं वाटत असलं म्हणजे अप्रसन्नता येते. कारण जग काही आपले आग्रह सांभाळायला बसलेलं नाही. हे खूप मोठं आहे. आपलं जे जग आहे, आपलं जग असं अगदी मुद्दाम म्हणतो की आपलं जग केवढं आहे आपल्याला माहिती आहे. माहीत नसलं तर सहज बघायला हरकत नाही. म्हणजे लग्न ठरलं की आपण आमंत्रणांची यादी काढतो की आपलं जग कळतं आपल्याला केवढं. एक उदाहरण म्हणून काही एवढंच नसतं, अजून थोडं मोठं असेल. त्यांचे आमचे लग्नाला बोलवण्या एवढे संबंध नाही, पण ओळख आहे, ठीक आहे तुमच्या जगातले आहे असं म्हणूया. तरी असे किती निघतील, 100, 200, 500, 1000, 2000 जग आपलं किती जग असायचं. तेव्हा हेच जग आहे. तर त्यात माझे आग्रह आहेत. त्यामुळे ते आता हे एवढे आपले जे माणसं आहेत, ती जी काय 2000 काय असतील, एखाद्याची 2500, 5000 काय जे असतील, त्यांचे पण आग्रह असणारच की. मग आता ती इतक्या जणांच्यात ते वाट्याला काय, कोणाच्या किती यायचं कोणाचं. आपल्याला एखादा थेंब 2 थेंब वाट्याला यायचे, पाऊस पडतो तसे सर येऊन जाते, तसं एखाद्या सुखाचा थेंब वाट्याला यायचा. अशी परिस्थिती आपली आहे. मग हे लक्षात यावं म्हणून आपल्याला आग्रहाबद्दल विचार केला की अप्रसन्नता काय येते, त्याचं आग्रहात उत्तर सापडतं. ज्या माणसांचे आग्रह आहेत त्यांना अप्रसन्नता असते. म्हणून अप्रसन्नतेच्या बाजूने पाहू म्हणजे अधिक सोपं पडतं. चिंता लागते, अमुक एक गोष्ट अमुक पद्धतीने होईल का नाही, ते त्या आग्रहाचंच दुसरं फळ आहे. चिंता लागली का, अमुक एक होईल का नाही म्हणूनच, म्हणजे अमुक एक व्हावं असा आग्रह आहे म्हणून झालं तसं. मत तर काही असू दे, पण अमुक एका पद्धतीने झालंच पाहिजे असं जर नसेल तर चिंता लागण्याचं कारणच उरणार नाही, होय की नाही. आता एकदम असं म्हणू नये उद्या मी ते बघायला आहे की नाही त्यामुळे मला काही चिंता करायचं कारण नाही, हे फार मोठ्यांचं काम आहे. ते उद्या असलं तर बघू असं पण म्हणणारे लोक आहेत.
पण ते अधिक उच्च दर्जाची वैचारिक स्थिरता लाभलेले लोक आहेत. ते म्हणतात ठीक आहे, उद्याच पाहू, काळजी केली ना तर त्याची काय करायचं ते केलं ना सगळं, आता त्याप्रमाणे काय ते व्यवस्था केली ना, मग आता ते उद्या सकाळी वाहन वेळेवर येईल का नाही, ते आपण त्यात जाऊ का नाही, ते होईल का नाही, तब्येत बरी असेल का नाही, पोट बरं असेल का नाही, आमकं होईल का नाही, डोकं दुखेल का नाही, काय चालतं उद्या, डोकं उद्या ज्या वेळेला असेल आणि ते आपल्याला जाणवेल, म्हणजे असेल असं म्हणा, ते आपल्या मनाला जाणवेल, ते दुखण्यासारखं काय ते घडेल किंवा कदाचित घडणार पण नाही, होय की नाही. काय लोक एखाद्या वेळेला चांगलं पण वागतात, काय सांगता येते आपल्याला, हवा चांगली पण पडते, काय सांगता येते, असं का होणार नाही, असंच होणार, तसं का होणार नाही, तसं पण होईल आणि सगळं इट मे गो वेल स्मूथ असं सुद्धा असू शकेल. मग असं का म्हणू नये, म्हणजे हा एक दुसरा विचार मनामध्ये आला. तुझे सगळं व्यवस्थित असेल तर उद्या सगळं व्यवस्थित असेल तर आज कशाला चिंता करा, नाही का. मग जर हे विचाराचंच काम आहे तर विचारानेच करावं ना. मग हे शुद्ध विचार आहे की उद्याचा दिवस, आजचा दिवस माझा जिथे परमेश्वराच्या हातात आहे तिथे उद्याचाही त्याच्याच हातात आहे. मग तो त्याच्या जो हातात आहे त्याला चालवायचा तो कळत नाही आहे का, एवढं जग चालवतो त्याला तुमचा दिवस चालवायचा का कळत नाही आहे का, मन चालवायचं कळत नाही काय, महाभूत चालवायची कळत नाही, काय कळत नाही त्याला कळतं. मग त्याला जर ते कळतं आहे तर मग मी त्याची चिंता का व्हावी असा प्रश्न आहे. तर हे चिंतेचं कारण सुद्धा मूळ सुद्धा आग्रहानेच आहे. खंत वाटत राहते, अनेक गोष्टी घडतात त्याची खंत, अप्रसन्नता येण्याची ही सांगतो, कारणांच्या बाजूनी सांगतो. म्हणजे मग ती कारणं शुद्ध विचाराने कशी नाहीशी होतात हे लक्षात येतं. म्हणून अनेक वेळेला खंत वाटते, गोष्टी घडून गेल्या. काल एखाद्याला बोलला, काल बोलला ना, आता मावळलं, नवीन उजाडले सगळं झाले, तर आज काय बोलायचं ते ठरवूया. त्याच्यापेक्षा काल काय बोललो ह्याच्यावर आज बोलत असतात, परवा काय बोललो त्याच्यावर आज बोलत असतात, 5 वर्षापूर्वी काय बोललो त्याच्यावर आज विचार करीत असतात. त्याच्यावर विचार करून आज काय उपयोग होणार नाही का. फार तर एवढंच होईल की लक्षात असेल तर आज कदाचित तसाच प्रसंग असेल, तशीच अवस्था असेल, त्या ठिकाणी योग्य कृतीची गरज असेल, ते चुकलेलं असेल तर त्याची खंत फक्त आज मला योग्य दिशा पकडण्यासाठी होईल, यापेक्षा काही नाही. ती गाडी निघून गेलेली आहे, त्यांनी काय व्हायचं ते झालेलं आहे आता, पण आज संवाद व्हायला पाहिजे. मग ते माझं काम आहे, मग ते व्हावं ना. त्याची आज खंत करीत बसून काय उपयोग आहे. अमुक एक परीक्षेत त्यावेळेला मी अभ्यास केला असता तर मला अमुक, अच्छा काय ती परीक्षा झाली, मार्कलिस्ट झालं, फाईल झालं, ते काय झेरॉक्स काढून सगळीकडे देऊन पण झालं, काय उपयोग नाही आता त्याचा. त्याची पुढची परीक्षा कुठली आहे तिचं आता बघा. असं असतंच की दर वेळेला. म्हणजे ही काही मी शाळेच्या परीक्षेबद्दल सांगत नाही, आपल्या लक्षात आलंच असेल. तर असं चालू आहे ना, आता ते परीक्षेचे निकाल वेगवेगळ्या लोकांच्या हातात जाऊन पडलेले आहेत. आता त्याचं काय करायचं कारण नाही. आता आपण काय करू की आजचं काय करायचं ते ठरवूया, कारण आज आता आपल्या हातात आहे, तो गेलेला आहे. तर अशा तऱ्हेनं अकारण खंत करीत राहिल्याने सुद्धा चित्ताला अप्रसन्नता येते. त्यावेळी मी चांगला वागलो असतं तर बरं झालं असतं, मग त्याच वेळी चांगलं वागायचं होतं, मग आत्ता कशाला विचार करायचा, हो की. असे काय मुद्दे येतील डोक्यात काही सांगता येत नसतं. ते गेलेल्या माणसांच्या बद्दल विचार येत असतात. ते गेलेली माणसं एकमेकांशी अशी वागली असते तर तुमच्या माणसं आता काय, आम्ही अजून आहे, आम्हाला काय करता येत असेल तर करावं की नाही. जर काय समजा आपल्याला असं काही चूक वाटत असेल, त्यांचं काही झालं असेल तर ते त्यांचे परिणाम आहेतच, ते बघणारी यंत्रणा आहे, करेक्ट. काय करायचं ते असतं. कर्तृत्वाने अप्रसन्नता येते. कर्तृत्वाने जशी प्रसन्नता येते तसं कर्तृत्वाला पूर्णता नसल्यामुळे कर्तृत्वाने अप्रसन्नता येते. अनेकांना कर्तृत्वाने अप्रसन्नता येते म्हटलं की गोंधळ होतो. कर्तृत्व घडलं, समजा एखादी गोष्ट पार पडली, आपल्याला प्रसन्नता आहे, वा छान व्यवस्थित मी कसं केलं वगैरे वगैरे सगळं. तसलं काही नसतं ते, कारण ते कर्तृत्व अपूर्ण असल्यामुळे ते सगळं केल्यावर अमुक एक राहिलं हे लक्षात येतं. लग्नात जसं जवळच्याचं आमंत्रण राहतं, शेजारचं राहतो, काय कळतच नाही, म्हणजे काय होतं हे काही लक्षात येत नाही, पण असं होतं बरेच वेळेला. असं झाल्याचं अनेकांचं आढळतं. आता काही लोक फार पर्टिक्युलर असतात. आता ती मुलीचे म्हणजे बघायला गेल्यावर जर यादी काढायला सुरुवात केली ओळखीच्या लोकांची तर कदाचित चुकणार नाही त्याचा, हे मी समजतो. पण असा विचार करा की क्षणभर मग तिथे काहीतरी होतं, ते त्यातलं काहीतरी तयारीतलं राहतं. सगळं हे करतात, तयारी, सगळी वस्तू घरात असतात, गाडी सगळ्या तयारीच्या निघतात, ते सगळं आपण जसं नारळ फोडून वगैरे बाहेर पडवत तसं बाहेर पडत. तिथं पोचल्यावर लक्षात येतं महत्त्वाचं सगळं आपलं जे काय होतं की नाही ते घरी राहिलं तर ते तुमच्या गावाकडे राहिलं, त्याचं आता काय करणार आहे की नाही, काहीतरी करावंच लागतं ना. ह्या कर्तृत्वाच्याने अप्रसन्नता निर्माण होते. मग तिथं काय होतं नेमकं त्यावेळेला, म्हणजे असं झालेल्या घटना सांगतो, काही काल्पनिक नाही आहेत. म्हणजे त्या गावांना पोचल्यानंतर माणसांना स्वतःच्या, म्हणजे आता म्हणू नये पण दागिने सुद्धा राहिल्याचं लक्षात आलेलं आहे. अशा घटना झालेल्या माझ्या पाण्यात आहे, आपल्या पाण्यात असतीलच, तर ते तिथे लक्षात येतं. म्हणजे अशा घटना घडतात. आता त्या क्षणी
तुझ्या लक्षात आलं नाही का, मग तुम्ही जाताना बघितलं नाही का, काय ते काय बाकी तर बघायचं नाही, तिकडे लक्ष द्यायचं नाही, या विचाराचा काय उपयोग नाही. तुम्हाला काय करता येत असलं तर रात्रीच्या रात्री काय ते हजर करा, त्यांना काय ती माफी मागा, सांगा काय असेल ते करा, आत्ताच्या क्षणी काय ते वेळ निभावून न्या, सांगा असं झालं. आहेत माणसं आहेत, अडचणी समजू शकतात. सगळ्यांनीच कर्तृत्वाचा एकदा अहंकार धरला की मात्र मग हे खंत म्हटल्यासारखं माझं सुद्धा असं कसं झालं, तुझं असं कसं झालं, मग शक्यतो स्वतःवर माझं कसं झालं कोणी म्हणतच नाही, तुझ्यात कसं लक्षात आलं नाही असंच म्हणतात एकमेकांना, कोणी कोणालाही म्हणतं, तसं काही नाही. तेव्हा कर्तृत्वाच्या जे काही अपूर्णता आहे, मानवी कर्तृत्वात अपूर्णता आहे एवढं लक्षात ठेवा. मानवी कर्तृत्व मग ती कशात आहे हे सांगता येत नाही. म्हणजे हे गोष्टी करण्यावर नाही आहे, कोणतीही गोष्ट करण्यावर आहे असं माझं म्हणणं आहे. कोणतीही गोष्ट जी आपण म्हणून करायला लिहाल तर लक्षात येईल एक मुद्दा राहिला. हे सगळं लिहून झाल्यावर आमच्या लक्षात येते एक मुद्दा राहिला, आता सांगायला लागला तो एक मुद्दा राहिला, आता मग अशीच म्हटलं एवढे मुद्दे राहिले. आता ही कर्तृत्वात अपूर्णता आहे मानवी. त्या काय वेळेचे बंधन असेल आणि काय असेल, काय त्यावेळेला लाईट गेली असते, काय अनेक गोष्टी असतात, काहीतरी होतं त्यामुळे ते राहिलं ना आता ते. पण ते आपल्याला ते अप्रसन्नता देतं. म्हणजे उत्तम वक्त्याला हे माहिती असतं, म्हणजे नेहमी हा वक्त्यांच्याकडे जाऊन अनुभव आपण चेकअप करून बघायला हरकत नाही. एकीकडे व्याख्यान करत असतानाचा मला हा अनुभव आहे. लोकांना काय सांगितलं हे लक्षात राहतं ना आपल्याला काय सांगायचं राहिलं हे लक्षात राहतं. काय हा गणित आहे हे वक्त्यांना जाऊन विचारता आल्या. माझ्या अनुभवात असलेलं सांगतो मी, माझ्या अनुभवाच्या बाहेर काय सांगितलं. तर असं हे पण अपसन्न येते ना त्यामुळं. सगळं झाल्यानंतर महत्त्वाचं सांगायचं राहिलं असं त्याला आठवतं. हे जर झालं तर त्याला अप्रसन्नता येते. ती कर्तृत्वाच्या अपूर्णतेमुळे आलेली आहे. मग अशी प्रपंचात अपूर्णता मुलांना वाढवण्यात येते, सुनांना वळण लावण्यात येते, किती प्रकार काय किंवा सासूला वळण लावण्यात येते आजच्या काळामध्ये असं म्हणा फार तर जे काय आहे ते कर्तृत्वाचे अपूर्ण. जबाबदाऱ्या, यश, मी फक्त मुद्दे सांगतो. तुलना, एकाकीपण, अप्रसन्नता कशाने येते. जबाबदाऱ्या घेत जातो मनुष्य. जबाबदाऱ्या घेत जाता जाता त्या अशा ठिकाणी जातो की ते त्याच्या आटोक्यात राहत नाही. मग अशा ठिकाणी अप्रसन्नतेला कारणीभूत होतात. हळूहळू म्हणजे प्रपंचाची स्वतःची जबाबदारी, उद्धार वगैरे नाही म्हणत मी, साधी प्रपंचाची जबाबदारी पोटापाण्यापुरती ती निभत नसेल, दुसऱ्याची घेतली तर अप्रसन्नताची जबाबदारीने, त्याच्या पलीकडे तिसऱ्याची घेतली, कुटुंबाची घेतली, आणखीन कसली ऑफिसची घेतली, त्याच्या पुढे गेला, आणखीन प्रगती केली, वरच्या सगळ्या मोठ्या याची जबाबदारी घेतली, त्याच्याही पुढे गेला, त्याच्याही पुढे जबाबदारीने शेवटी आपल्या एक शक्ती असते तिच्या पलीकडे गेलं की अप्रसन्नता निर्माण व्हायला होते. त्याच जबाबदारीने की ज्या जबाबदारीने माणसाला एरवी कर्तृत्वाचं समाधान असतं त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला हे होऊ शकतं. यशाने सुद्धा यशात एक अप्रसन्नता निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. जसं कर्तृत्वाच्या बाबतीत सांगितलं तसं यशाच्या बाबतीत सुद्धा होतं. यश नेहमी प्रसन्नता देतं पण यशाला नेहमी अपयश लागून असतं एवढं लक्षात ठेव. तर ते असतं. त्याच्याबरोबर त्याच्यानं निर्माण होणारे घटक असतात. तुम्हाला यश मिळालं त्याचा तुम्हाला आनंद झाला पण बाकीच्यांना होईलच असं नसतं, सर्वसाधारणपणे होत नाही, आपल्याला माहितीच असेल. तर त्यामुळे त्यातून अप्रसन्नताचे कारण निर्माण होतं. तुलनेने निर्माण होतात. आपल्याला काय मिळतं त्याच्या प्रमाणात दुसऱ्याशी तुलना केली की अप्रसन्नता होते चित्ताला. त्यांच्या वाट्याला असलं, माझ्या वाट्याला असं, आम्ही दोघे एका बॅचचे, काय ते साली जन्माला आली वगैरे, त्यात जर एका महिन्यात आले असते तर आणखीनच. मित्रांची वगैरे मुलं असतील तर त्याहून प्रश्न होईल, कारण सारखं वाढवायचा प्रयत्न दोघांनी पण केलेला असतो वगैरे. त्यांना हे मिळालं, ह्यांना हे मिळालं, जाऊ हे असं करत ते आयुष्यभर तुलना करीत ते जात असतात. ती तुलना अप्रसन्न. एकाकीपण आहे. एकाकीपणाने खूप माणसाला अप्रसन्नता असते कारण ते एकाकी असतात. एकांत वेगळा आणि एकाकीपण वेगळं. काय झाले ह्याच्यात आठवड्यामध्ये दोन, म्हणजे आता रामनवमीचं तर आपल्याला माहितीच आहे, समर्थांची जयंती झाली आणि इकडे भाऊसाहेब महाराजांची पण जयंती झाली. जवळच उद्या परवा आता लगेच निसर्गदत्तांची जयंती येईल. असे ती पाठोपाठ सत्पुरुषांच्या जयंत्या आहेत. असं ते कोणाचं तरी काय त्याने स्मरण होतं. तर तशा सत्पुरुषांच्या ठिकाणी आत्ता हे समर्थांचं उद्गारलं म्हणून मला आठवण झाली की एकांत मानाला ज्याला सर्वा आधी कळे त्याला, असं समर्थाने एकांताची तारीफ केलेली. आपल्याला एकाकीपण असलं की माणसाला अस्वस्थता असते, अप्रसन्नता आहे. तर एकाकीपण समजू नये, एकांत समजावा. एकांत एरवी आपल्याला म्हणतो ना आपण गांजलोय अगदी, सारखी माणसं, पाहुणे, हे काय सकाळी उठलं की सुरू होते, कधी ते मावळते कधी एकदा अंग टाकतो असं माणसाचं होतं ना एरवी असं. मग आता कधीतरी असं येतं ना वाट्याला, कोणी येत नाही, जात नाही, काय नाही, छान.
किंवा काही काही वेळेला असं होतं की मुलं बाळं समजा नोकरीच्या निमित्ताने ते सगळे बाहेर निघून जातात, किंवा घरातले जोडीदार असतात ते नसतात, त्यांच्या कामानिमित्त त्यांची नोकरी नाही काही नाही कशाने बाहेर असतात, कुणी निवर्ततात नसतात, अशी परिस्थिती असते, एकाकी मनुष्य असतो. अशा वेळेला आता एकांत मानला ज्याला सर्वाधिक कळे त्याला परब्रह्म मुख्य स्वरूप आत्मस्वरूप कळेल. अहो जिथं दुसरा मनुष्य आहे त्याच्याबरोबर त्याची दखल नको का घ्यायला. एकमेक समजा कोण आहेत ते मला माहीत नाही, नवरा आहे का बायको हे माहिती नाही, म्हणजे पती का पत्नी हे माहीत नाही, पण एकमेकांची दखल घेणं घरात आहे तर चहा पाणी किंवा काय ते जेवण खाण काय असेल ते सगळं व्यवहार आहे ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकमेकांची दखल. त्याच्यापेक्षा जो एकांतात आहे त्याला नक्की परमेश्वराने थोडी सवलत करून दिलेली आहे. तो एकांतात आहे स्वतः स्वरूपाची ओळख करून घ्या. इतर कुठल्याही संबंधाचं रूपाचं कर्तव्याचं कामाचं कशाचंही तुम्हाला व्यवधान नाही. तर आता पहा आपण कसे आहात, पहावे आपण असे आपण असं करता येईल ना. मग त्याची ती संधी परमेश्वरानं दिलेली आहे. असं समजलं की एकांत मानला ज्याला मानवणं हे वेगळं, वाट्याला येणं हे वेगळं. तर वाट्याला येतं, वाट्याला तर काय तुम्ही नाही काय केलं तरी वाट्याला येतच, प्रत्येकाच्या वाट्याला आपापल्या परीने येतं. एकांत येतो वाट्याला, पण एकांत मानवत नाही. मग मानवत नाही म्हणजे मग अस्वस्थता राहते. मग ते कोणी उशिरा येतात म्हणून येते, कोणी लक्ष देत नाही म्हणून येते, कोणी औषधं सांगितलेली आणत नाही म्हणून येतं, रागराग होतो, काय नाना तऱ्हा एकांताच्या वाट लागते सगळी. पण जर हे आपल्याला कळलं की अरे समर्थाने एकांताची शिफारस केलेली आहे आणि तो आता माझ्या वाट्याला आले, समर्थ कृपा आहे असं समजून जर तो राहिला तर त्याच्या लक्षात येईल की या एकांतामध्ये मला किती काम आहे आणि ते एरवी करता येण्यासारखं नाही आहे. उलट हिरवी ज्या गोष्टी तुम्ही करू शकणार नाही त्या आत्ता तुम्ही करू शकता, अशा तऱ्हेची परिस्थिती तुमच्या वाट्याला आलेली आहे. तर तिला आपण एकांत म्हणतो आहोत. म्हणजे हे एकांत एकाकीपणाने येणारा जी अप्रसन्नता आहे ती घालवायला एकांताची श्रीमंती कळली की कळतं की अरे वा आता आपण एकांत, आता 2-3 तास कोणी येणार नाही जाणार नाही, छान तुम्ही आणि माझ असं आहे की नाही. मग असं शक्य आहे. तेव्हा हे समर्थांनी या एकांताचं तारीफ अशी केलेली उलटी की एकांती राहता बरे, त्याच्याशिवाय काय होत नाही, चाळणा करीत करावी सर्वई. माणसाकडून चाळणा होत नाही, व्यवहार होतात. आपण आपल्याकडे काय ते दळून आणतो, काही पीठ कुठले दळून आणलं की चाळावं लागतं की नाही, तेव्हा त्याचं खरं कुडं कळतं, टाकून द्यायचा भाग कळतो. 3 चाळण्या लावल्या तर 3 प्रकार निघतील, की झाड अगदी मध्यम अमुक तमुक. पुन्हा तो किती गडबडीत असेल ते काय दळणारा त्याच्यावर पुन्हा अवलंबून असतं ना. आपल्यावर पण तो अवलंबून आहे सगळं. त्यांनी कशात काय घातलं असेल, कशावर काय टाकलं असेल ते पण सांगता येत नाही. तर अशा अवस्थेत जे काय त्यांनी करून दिलेलं आहे ते जे गिरणीतलं काम आहे ते घरी आल्यानंतर आपल्याला कळतं की हे आज भरड काढलं, हे आज अमुक काढलं. आपल्याला ह्यांना गृहिणींना चांगली कल्पना असते. आज काही लक्ष नव्हतं, दळणं जास्त होती, फिरवलं घर हे वाढवलं, स्पीड वाढवला. हे केल्याबरोबर आपल्याला जर ते मानवत नसेल तर आपल्याला 2 चाळण्या लावाव्या लागतात. मग आपल्याला जर मानवत नाही तर जसं मनुष्य पातळ अगदी पीठ खातो किंवा ते त्याला मानवतं पोटाला, तर हे करायला काय करावं लागतं, ती चाळणी लावावी लागते. तीच चाळणी आपल्या सर्व संबंधांना आणि मनाला लावावी लागते. त्यामध्ये खूप भरड निघालेलं असतं, दिवसभर भरड चालू आहे. अप्रसन्नता काय येते ते मला म्हणायचं आहे की सारखी भरड चालू आहे, मनाविरुद्ध मनाप्रमाणे, मनाविरुद्ध मनाप्रमाणे. सकाळी उठले की बाकी काही होत नसेल पण एवढं नक्की होतं बघा की मनाप्रमाणे तरी चालू असतं, मनाविरुद्ध तरी चालू असतं. कोणी आपल्याला विचारित नाही म्हणजे मनाविरुद्धच की थोडक्यात. म्हणजे त्याचे प्रकार बरेच आहेत, पण त्यात जायचं कारण नाही. आपल्याला लक्षात येईल मूळ मुद्दा की असं चालू आहे ना सारखं, त्यामुळे हे भरड आहे आठवड ते निर्माण होतं. मग ह्यानी चित्त येऊन जातं, अप्रसन्न होऊन जातं. मग जर आपल्याला म्हणून समर्थाने म्हटलं की चाळणा करावी सर्वे, ती केव्हा शक्य आहे की एकांती राहता बरे. म्हणजे हे त्यातला मी फक्त एकांत घेतला, बाकीचे सगळे घटक आहेत तसे, ते काय आपण समजून घेते कमी आहेत कुठले. तर अशा तऱ्हेनं जर समजा आपल्याला आता चाळणा जो करणार मनाची त्याला काय असं सगळ्या गलक्यात करता येणार आहे का? टी व्ही लावून आपल्या मनाची चालना करता येईल का? त्यांनी जेवढं दळण घातलं की ते निभताना आपल्याला कठीण जाते. तुम्ही बघा कुठल्याही सिरियलमध्ये त्यांनी जेवढा गोंधळ तिथं निर्माण केलेला असतो की आया उठून धावायला लागेल, पळायला लागेल. ते लोक तर अलीकडे नाचतात ते टी व्ही लावून, असं ऐकलं बुवा मी. तर इतके प्रकार आहेत.
तर असं जर आहे तर आमची चालणं आम्ही काय करणार, तेच आमचं चालतात सगळे पिठाची अवस्था आहे डोक्याची, तर ते करतात. मग ते अशा ह्याच्यात ते शक्य नाही आहे. म्हणजे एक ते डबा आहे फक्त खोकं आहे, तर ते आपल्याला एवढं काम उद्योग लावतो डोक्याला. तर माणसं जर असतील घरामध्ये तर काय अडचण होती, लक्षणच गोष्ट आहे. मग अशा ठिकाणी ती शक्य नाही आहे. एकांती राहता बरे, म्हणून त्यासाठी आहे. त्या एकांती राहता बरे, मग एकांत मानला त्याला साधे हळूहळू, त्याला साधे हळूहळू. शिकवणीचे धडे जे समर्थांचे आहेत त्यामध्ये हा मुद्दाम सांगून ठेवलेला आहे. एक आपल्याला सर्वांना अनुभवायला येणारी गोष्ट आहे आणि म्हणून एकांताचा रोज अभ्यास करावा असं साधनेमध्ये सांगितलेलं आहे. रोज एकांताचा काही काळ अभ्यास करावा. आता घरातल्या माणसाने तर कुठे पळून जायचं का बाहेर एकांतासाठी, काय गरज नाही. कुठलाही हा आपला साधनेचा मार्ग हा कधीही व्यवहाराला सोडून नाही आहे, संतांचा तर नाही आहे. पण आपल्याला जी संधी मिळते ती साधनेसाठी वापरावी ना. एकांताची संधी परमेश्वर प्रत्येकाला देतोय, कुठे ना कुठेतरी देतोय. आता समजा सकाळी उठणारा मनुष्य आहे, तो असं एखादा सांगू शकेल की बाबा मी सकाळी उठलो की मला काम जे सुरू होतं ते मी अंग टाकेपर्यंत थोड्यावर मला काम आहे, असं ठीक आहे. आता सकाळी तुम्ही जागे होता, ते जागे होता ते फक्त तुम्हालाच कळतं ना. मग समजा तुम्ही अजून एक 10 मिनिटं तसेच पडून राहिलात, आता एकांत आहे का नाही. तुम्ही उठला की हाक मारणार, सुरू झालं. म्हणजे की चहा पाणी काय, गरम पाणी काय, त्यांची पद्धत असेल ते सगळं घरातलं, प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्यानुसार ते कामाला लागणार लगेच किंवा लावणार काय असेल ते कामाला लावणार ना. मग त्याच्या आधी समजा एक 5 मिनिटं आपण जागे झालेले आहोत, पडून राहिलो. एकांत दिलेले आहे परमेश्वराने, आपल्याला वापरायचं नाही का आपण टाक. म्हणजे किती ती योजना आहे, प्रसन्नता आहे. मग ही अप्रसन्नता घालवायला या ज्या ज्या गोष्टी अप्रसन्नतेला कारणीभूत होतात त्या संदर्भात हे लोक काय म्हणतात हे बघावं. सर्वसाधारण मागे एकदा मी बिडकर महाराजांचं बोललो होतो की कुठेतरी व्यवहारात फसवणूक होते, हानी होते. सर्वात जास्त हानी माणसाला अलीकडे तरी निदान पैशाची वाटते. ते काय ते खालीवर होतात तिकडे आणि गोंधळ होतो. त्या अलीकडे बऱ्याच गुंतवणुकीने अमकं नौका माणसांचं असतं. मग ते पेपर आणि बघतात, त्यात कशाला बघावं ते सीए बघतील काय करायचं. पण ते नाही, आपल्या स्वतः जिज्ञासा वाटते आपण एकदा बघूया काय झालं, आजचं काय वगैरे, परवाचं काय वगैरे. ते पूर्वी ते लॉटरीचे वगैरे लोकांना असे नाद असायचे, म्हणजे अजून असं असतात म्हणतात, पण तसं असतं. तर ते बघितलं की चित्ताला अप्रसन्न होते, तिकडे हानी होती. तर ही जी हानी आहे ती अप्रसन्नताला कारणीभूत झाली. आता आपल्या लक्षात ठेवावं, मागे मी आपल्याला बोललो होतो तसं. दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबरीनं नेहमीची हानी घडवणारी, अप्रसन्नता घडवणारी मृत्यू घडतात माणसाला. जितकं वय जास्त तितके मृत्यू जास्त पाहावे लागतात. हे जास्त आयुष्याचं एक दुःख आहे, त्याला इलाज नाही. म्हणजे काहींच्या वाट्याला ते येतं, सगळ्यांच्याच वाट्याला येतं असं नाही. आणि त्यात काही चूक आहे किंवा बरोबर आहे असं नाही. माझ्या प्रारब्धाने मला परमेश्वर गाठण्यासाठी परमेश्वर जास्तीत जास्त संधी देतो, हे खरं जास्त आयुष्याचं रहस्य आहे. फक्त हे समजून घेतलं तर की परमेश्वर म्हणतो अरे या जन्मात मुक्त व्हा. मग तुम्हाला कदाचित 70 जमलं तर 80पर्यंत जगलात तरी चालेल, 90पर्यंत जगलात तरी चालेल, पण ह्या जन्मी मुक्त व्हा यासाठी दिलेली संधी आहे. पण याकडे बघितलं असं तर नाहीतर मृत्यूची दुःख. कारण अनेक लोक मला हे सांगणारे असे भेटतात की आमची आयुष्य खूप वाढली किंवा मोठी आहे, आम्हाला खूप जगावं लागलं, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त दुःख वाटायला आली, मृत्यू पाहण्याची दुःख वाटायला. बरोबर येणार, कारण शेवटी बाकीचा 70चा होणार. आपण जर 90 किंवा 100 असू तर 100 110 आपण पाहतोच की. मग त्या लोकांना तो किती पाहावं लागला असेल. ठीक आहे, हे जे सगळ्या गोष्टी असतात या आता हानी कशी म्हटली किंवा हे मृत्यू म्हटले, अशा 4-5 गोष्टीबद्दल महाराजांनी मागे सांगितलं होतं, आपल्या लक्षात असेल की हानी मृत्यूर यशो लाभा तत्काले भविष्यती. हानी आहे, मृत्यू आहे, यश आहे, लाभ आहे, लाभही होत असतात. हे सुद्धा चित्ताला हलवतातच आपल्या. फक्त +1 2 3 4 करत जातात म्हणून बरं वाटतं, -1 2 3 4 करत जातात म्हणजे त्रास होतो. तर हे जे आहे हा फरक आहे, तो चित्ताची शांतता घालवतोच. एकदा जर आपल्याला कळलं की अरे हे प्रारब्धाचं आहे, तर मग त्याचे काही दुःख असायचं कारण नाही. आता चूक सापडत नाही म्हणजे इतकी वर्ष प्रपंच करतो. निंबर्गी महाराजांसारखं मनुष्य आपण आता जाचत असाल. रोज सुद्धा काय लिहिलं त्यांनी, एक साधं वाक्य, संसार जवसाच्या पेवाप्रमाणे आहे. त्यांच्या काळात जवसाची पेव होती आपल्याला माहीतच आहेत. तर त्यामध्ये धान्याची पेव आहे, ह्याची आहेत, गव्हाची आहे, तांदूळाची आहे, भाताची आहे, काय जी असतील त्याची साठवणीची पूर्वीची पद्धत. आज आपण ते हे आणत नाही का, ते काय कोठार. तर तशीच परिस्थिती त्या काळातली ती जमिनीत होती, याच्यात होती, पेव उभी करायची पद्धत होती. तर त्यात जर जवसाचं हे असेल, बी जर सगळं जवस जर ओतलेलं असेल, तर त्याच्यात जर काढायला उतरायला लागे पूर्वी,
आत उतरायचं आणि ते काढायचं वरती. तर ते जवसाच्या पेवात उतरणाऱ्याला जसा पायाला जमीन सापडत नाही तसं संसाराचं आहे, असं लक्षात ठेवा. आता हे जर एकदा कळलं की अरे असलीच भानगड आहे, पायाला जमिनीवर पाय लागून उभं राहणार नाही किंवा कुठेही स्थिरता निर्माण होणार नाही. एक वेळ तांदूळ असेल तरी सुद्धा थोडे तुमचं वजन पेललं की तिथे तरी थांबायला होईल. हा ठीक आहे, गुडघ्यापर्यंत येईल, काय पायापर्यंत येईल, पावलापर्यंत येईल, पण तुम्ही उभे राहू शकाल. पण जवसाच्या पेवात उतरलेला मनुष्य खाली जाईल अशी अवस्था आहे. हे जर आहे तर संसार जवसाच्या पेवाप्रमाणे आहे. तेव्हा त्याच्यात तुम्हाला हे सुखाची जे जमीन लागायची ती कधी लागणारच नाही पायाला. ते घसरतच जाईल खाली खाली, जेवढं खोल तेवढा तो खाली जाईल. आता पेव किती उंच असतात आपल्याला माहिती, किती खोल असतात आपल्याला माहिती आहे. तर अशा तऱ्हेनं पायाला ते लागणार नाही. हे जर एकदा कळलं तर माणसाच्या चित्ताला प्रसन्न जाते. अरे हे तर सापडणारच नाही आहे, मग आपण कशाला त्याची काळजी करा. जी गोष्टच मिळणार नाही आहे ती शोधायची कशाला. जे आपल्याला आधीच सांगितले की शोधायची मी प्रयत्न करू नका, ती सापडणार नाही, तर मग तिथे शोधण्यातही अर्थ नाही. आणि मूळ कुठे शोधायचा हाही प्रश्न नाही. तत्काले भविष्यती. तेव्हा हानी व्हायची असली की काळ आला की माणसाची हानी होते, मी बघितली. आणि हे नेहमी घडतं. म्हणजे जे आता आमच्याबरोबर ह्याच्यात असतील, बँकेमध्ये असतील, तर त्यांना माहिती असेल. 25 वर्ष जरी तुम्ही त्या कॅशला काम केलेलं आहे आणि एकही पैशाचा फरक तुम्हाला लागलेला नाही, तरी 26व्या वर्षी सकाळी 11 वाजता अशी खात्री देता येत नाही की आज लागणार. आज सुद्धा कुठेतरी व्यवहारात दुर्लक्ष होईल आणि पैसे भरावे लागतील संध्याकाळी. हे होऊ शकतं, होतं असं नाही. पण तत्काले भविष्यती. आपली ते पैसे भरायची वेळ आली किंवा कुठेतरी नुकसान कोणाचं तरी भरून द्यायची वेळ आली की त्या वेळेला तो मनुष्य येतो आणि बरोबर ते काम करून जातो. त्यावेळेला ते आपल्याला हानी सोसावी लागते. ही तत्काले भविष्यती हे एकदा जर कळलं तर बाकी ते काही विचार करायचं कारणच होत नाही. तत्काल येईल त्यावेळेस बघू, आजचं काम मी सावधानतेने करतो, संपलं. मग असं करत माणसाची सबंध नोकरीसह पार पडू शकते. काय 1 रुपया भरावा लागत नाही असं होऊ शकतं. कारण आपलं कोणाचं देणं घेणंच नाही, आपल्याला माहीत नाही म्हणून हिशेब कळत नाही. कोण कोणाचा संबंधित काय आहे हे आपल्याला माहीत नाही, कळत नाही, सूक्ष्म आहे. म्हणून आपल्याला याची काळजी वाटत राहते. मग रोज उठून जर समजा सकाळी उठून काळजीच करायची ठरवली, आता काय होईल, आज काय होते कोणाटो, तर रोजच काळजी. मी त्याला आहे त्या कामावरचं लक्ष सुद्धा एकाग्रतासाठी टिकून जाणार नाही. मग असंच आपलं आहे. तत्काले भविष्यती तत्काल येईल त्यावेळेला होईल. हे त्यांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. दुःखाच्या बाबतीत आपली तक्रार असते, त्याबद्दल महाराज म्हणाले ते तेव्हा की दुःखाची तुम्ही तक्रार करता. तुम्ही चरित्र वाचताना पूर्वी जे सांगायचे लागले की महाभारत वाचलं, रामायण वाचलं, काय हरिविजय वाचलं, अमकं वाचलं, हे सगळं रामविजय अमकं तमकं वाचलं ना सगळं. ज्यांचा पाठीराखा परमात्मा आहे त्यांना वनवास चुकत नाही. नाही चुक काय झालं का, काय उपयोग झाला का? कृष्ण परमात्मा स्वतः आहे, पाठीराखा आहे. अगदी कुठूनही तुम्हाला हाक मारायच्या आधी हजर होण्याची ज्याची कुवत आहे, सामर्थ्य आहे, तो आहे. पण तरी वनवास चुकत नाही. तरी अभिमन्यू वाचत नाही म्हणले, आपल्या लक्षात असेल. तरी अभिमन्यू वाचत नाही. आपण काय गुरुला दोष दिला असता मनासाठी, असं काय झालं असतं तर काय गुरुना दोष दिला असता. पण ते कारण आहे का, ते नाही. बरोबर ते सुख असेल तत्काले ते माणसाला चुकणार नाही. असं जर त्यांचं आहे, ज्यांना परमात्मा आहे मागे उभा, तर मी तर परमात्म्याचं काहीच केलं नाही. काय करतो मी परमात्म्याचं की ज्यांनी परमेश्वराने आपल्याकडे येऊन दारात करारा करावा बाबा घोड्याला, अशी काही परिस्थिती आपली आहे का? हा आपण आपल्या मनाशी विचार घेतो, लक्षात येईल की अरे सांभाळतो हेच खूप आहे. आपल्याला जे सांभाळले ना तेच खूप आहे आत्ताच्या परिस्थितीत. हे जर लक्षात आलं तर चिंतेचं दुःखाचं कारण उरत नाही. असं आम्ही एवढं केलं नाही, पांडवांनी जेवढं केलं तेवढं. मग त्यांच्या पाठीशी जो उभा राहतो त्यांना सुद्धा तिकडे जाऊन त्या झाडाखाली पाण्याखाली राहावं लागतं, झोपड्या टाकाव्या लागतात आणि कट्ट्यावर बसून ऋषी सांगतात गोष्टी, आपण ऐकतो सगळं. हे सगळं जर आहे तर आपल्याला चिंतेचं कारण काय राहिलं. हे एकदा बघायची दृष्टी यावी, यासाठी शुद्ध विचारानं चित्ताला प्रसन्नता वाटते. ते जगले तर काय होईल असा प्रश्न येतो. हे जर जगता आले म्हणजे ज्या वेळेला आपल्याला प्रसंग येणार, वनवासाचा येईल असं नाही, पण वनवासी असल्यासारखा येईल. वनवासाचा येईलच असं नाही, ते मोठ्यांच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला तसं असल्यासारखं वाटेल असा ज्यावेळेला प्रसंग येईल त्यावेळेला रामाची आठवण पुरेशी आहे. ती जर जगता आली तर मग त्रास नाही आहे. अपयशाचं यशाचं तत्काले भविष्यती हा विचार जर समजा आपण उत्तम अभ्यास केलेला आहे आणि मग हातात जे पडत आहे त्यावेळेला तो विचार आला तर चित्ताला अप्रसन्नता याचं कारण नाही. चित्त प्रसन्न राहील, माझं काम मी केलं. निसर्गदत्त म्हणायचे, ज्यांची आता जयंती आली म्हणून त्यांचे 1-2 सांगतो गोष्टी आणि थांबतो कारण आपली वेळ झालेली आहे. तर ते म्हणायचे नेहमी
की तुम्ही मरणाला भीत नाही. त्याचं कारण सांगितलं होतं त्याने. मी मरणाला कधीच भीत नाही म्हणले. त्याचं कारण मी जीवनालाच भेलो नाही आहे कधी. आपण शोधून पाहावं असं का म्हणालेत. जीवनातल्या अनेक गोष्टींना आपण घाबरत असतो म्हणून मरणाला घाबरतो. जो जीवनातल्या कुठल्याही गोष्टीला आत्ता सांगितली यादी ती लाभ हानी यश अपयश माणसं जाणं येणं दुःख त्यांची जुळणं न जुळणं काय असेल ते सगळं ह्या सगळ्याला कधी न घाबरता मी सामोरा गेलेलो आहे. असा जो असेल तो त्यालाही सामोरा जाईल. तो म्हणजे तो त्याचाच भाग आहे. कारण मी जीवनाला भेलो नाही त्यामुळे मी मृत्यूला घाबरत नाही. अशी धारणा असली म्हणजे मग मला सांगा की हे जर विचार अंमलात आले नक्की होईल ना. तर समर्पण करतात लोक गुरुला. त्याबद्दलचं एक त्यांचं सांगतो आणि थांबतो. कारण आपल्या भक्तीमध्ये शेवटी भक्तीच्या 2-3 गोष्टी असतात. त्यातले ते आपण जे आता अप्रसन्नतेची कारणं बघितली ना त्यामधलं आहे ते. तर त्यातली 2 आहेत ती शेवट सांगतो. एक गुरुला समर्पण करण्याबद्दल आहे. त्वमेव शरणम मम वगैरे काय धडाधड सगळी स्तोत्र श्लोक काय बोलायचंच काम नाही सगळीकडे. तर ते सगळं झालेलं असते म्हणून. तर हे त्यांना विचारलं. ते म्हणले समर्पण तुम्ही केलं म्हणता. तुम्हाला फक्त समर्पण हा शब्द तुमच्या कोशामध्ये तुम्ही दाखल केलेला आहे. तुम्ही काहीही समर्पण केलेलं नाही. स्वच्छ. आता हे जर स्वच्छ विचार आहे शुद्ध हा आपल्याला पटतो का मानवतो का काय ते आपण ठरवा. पण तो शुद्ध विचार आहे एवढं खरं. आणि तो आपण तपासून बघा. तपासल्यावर खोटा ठरला तर फेकून द्यायला हरकत नाही. इतकी यांची तयारी आहे संतांची स्वातंत्र्य देण्याची आपल्याला की समर्पण मी काही माझ्या गुरुला केलेलं नाही. आणि ते जर केलं असतं तर अप्रसन्नता याचं कारणच नाही. कारण ते काय म्हणतात की तुमच्या गुरुला समर्पण करणं म्हणजे गुरुला तुमचं जीवन जगू देणं. काय व्याख्या असतील बघा. शुद्ध विचार. तुमच्या गुरुला तुमचं जीवन जगू देणं. तुमचं जीवन जगू द्यायचं आहे. मग पहा की आपण जे कष्ट करून समस्या सोडवायचे प्रयत्न आजवर केले आणि त्याची जी फळं आजवर आलेली आहेत ती गुरुकडे द्या. त्याला तुमचं जीवन जगू द्या. तुम्हाला न सुटणाऱ्या गोष्टी सुद्धा गुरुनं कशा कौशल्यानं सोडवलेल्या आहेत याची तुम्हाला कल्पना येईल. पण त्यासाठी तेवढं समर्पण ते खरं समर्पण म्हणले. हे शब्दकोशातलं खाली सापडतं समर्पण. यापेक्षा तुमच्या डोक्यातल्या शब्दाच्या मध्ये समर्पणाला काहीही अर्थ नाहीये हे लक्षात ठेवा. जर असेल तर असा असला पाहिजे. जीवन त्याला जगू द्या. आत्ता मगाशी सांगितलं त्याचं फक्त एक सांगतो शेवटचं आणि थांबतो. आपल्याला ज्या खंत निराशा वगैरे वाटतात त्या प्रपंचात तर पदोपदी असतात. परमार्थात सुद्धा असतात म्हणून त्याबद्दल सांग. मागे एकदा आपल्याला बोललो होतो त्याबद्दल. सावंतसिंगजी महाराज म्हणून येऊन गेले. त्यांचं म्हणणं असे त्यांना एका शिष्याने विचारलं होतं की आम्ही इतके चुकतो आम्ही इतके कसेही वागतो काय होतं. म्हणजे त्यांचा शब्द खरं वापरायचं तर म्हणजे त्यांचं वाक्य असं आहे माझ्यासारख्या नालायकाला आपण शिष्य का करून घेतलं असं विचारलं. स्वच्छ आहे ते पण स्वच्छ आहे. म्हणजे त्यांची कबुली पण स्वच्छ आहे. तेव्हा त्यांनी त्याला जे उत्तर दिलं होतं ते असं आहे की बाळ नाम देण्यासाठी व्यक्तीची निवड करताना सद्गुरूची चूक कधी होत नाही. आता एवढं जर लक्षात ठेवलं हा शुद्ध विचार आहे. शुद्ध विचार आहे तो महाराजांचा आहे. सावंतसिंगजी महाराजांचा आहे. हे लक्षात ठेवलं तर मला सांगा आपल्याला खंत बाळगण्याचं काय कारण आहे. कर्तव्य करण्याचं कारण आहे. वागण्याचं कारण आहे. विचार करण्याचं कारण आहे. हे सगळं आहे. पण खंतीचं कारण काय. बस ते चूक करीत नाही. मी चुकू शकतो की मला मान्य आहे म्हणून तुम्हाला हा त्रास आहे. पण ते चुकत नाहीत. परमेश्वर चुकत नाही गाठ घालून देताना. हे जर आपल्याला एकदा खात्री असेल तर मग प्रश्न नाही. यश अल्प येतं साधना करून सुद्धा. त्याबद्दल अनेकांना खंत त्रास असतो. तर त्याबद्दलही लक्षात ठेवा कधी पण की हे म्हणायचे म्हणजे काकासाहेब म्हणायचे आपल्याला लक्षात असेल तर काकासाहेब म्हणायचे नेहमी की तुम्ही मला काही म्हणा पण मला एक माहिती आहे की मरेपर्यंत नाम हेच माझं साधन आहे. त्यात मला आजवर यश आलेलं नाही. याबद्दल मला काही म्हणायचं नाही तरी मी तेच करणार. तुम्ही मला निगरगट्ट साधक म्हटलं तरी चालेल. काय आपण एवढं लक्षात ठेवू शेवटी की निदान चुका दुष्कर्म यांचे निबिड किंवा काळे कुट्ट अंधार कितीही आणि रोज जरी पडले तरी पुन्हा रोज सूर्य उगवतो स्वच्छ प्रकाश पडतो. याचा अर्थ परमात्मा आपल्याला रोज संधी देतो. रोज संधी देतो. आणि त्यामुळं आपल्याला प्रयत्नांच्या बाबतीत कधीही निराशेचं कारण नाही. एवढं एकदा जर स्वच्छ लक्षात ठेवलं तर मग हे विचार अंमलात आणल्यास किती प्रसन्नता येईल याचा अनुभव येऊ शकेल.
संत जनी परिसावे, संत जनी परिसावे, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी. संत जनी परिसावे, संत जनी परिसावे, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी. आता फार बोलू काही अवघे पायी विदित, आता फार बोलू काही अवघे पायी विदित, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी. तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची, तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी. संत जनी परिसावे, संत जनी परिसावे, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी, माझी शेवटची विनवणी. जानकी